नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महायुतीला दणकून मतं मिळाली आहेत। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींना आणलं, मात्र सत्ता स्थापनेच्या काळात बहिणींच्या जीवाला मोठा गोर लागलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत। नवं सरकार येताच भावाची माया वाढली। महिलांसाठी 2100 रुपये येणार, तर दुसरीकडे झारखंडमध्ये सरकारने 2500 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा केली। झारखंडमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ सोनेर यांनी शपथ घेतली व त्यानंतर महिलांच्या खात्यावर 2500 रुपये येणार अशी घोषणा त्यांनी केली आहे। आधी महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्ये देखील महिलांना 1500 रुपये मिळत होते। आता महिलांना 2500 रुपये वाढवण्यात आले आहेत। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावरती 2500 रुपये जमा होणार आहेत। मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेना, त्यामुळे सरकार स्थापन झालेलं नाही। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर कसे जमा होणार हा घोर महिलांच्या जीवाला लागला आहे। तसेच या योजनेचा निकष बदलले जाणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे। आधी सरसकट सगळ्यांना लाभ मिळत होता, मात्र आता यातील निकष आणखी कठोर केले जाणार असल्याची शक्यता आहे। जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती। यानुसार ऑगस्ट महिन्यात 2 महिन्यांचे हप्ते रक्षाबंधनापूर्वी देण्यात आले। त्यानंतर निवडणुकीआधी महिलांच्या खात्यावरती उर्वरित हप्ते जमा करण्यात आले। आता 6वा हप्ता कधी जमा होणार याची महिलांची आतुरतेने वाट पाहत आहेत। सत्ता स्थापनेच्या वेळी हा गोळ कधी सुटणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे।